नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा 20 जुलैच्या भागामध्ये शकू ही आनंदीबरोबर फोनवर बोलत असते आणि त्या अगरबत्त्या लाव आणि जाळ आणि दूर संगच काढ असं ती आनंदीला सांगत असते। तेव्हा स्पीकर हा ऑन असतो तर सार्थक म्हणतो की त्या काय म्हटल्या, कोण आहे त्या आणि कोणाचा जाळ आणि दूर संगच निघला पाहिजे असे सार्थक चिडून विचारू लागतो। तर लगेच आनंदी म्हणते की आओ शकू आहे आणि निगेटिव्ह एनर्जी असे ती मुद्दाम सार्थकला म्हणते आणि त्या अगरबत्ती मला शकूनेच लावण्यासाठी सांगितल्या होत्या असे ती सार्थकला उत्तर देते। सार्थक म्हणतो की मी, तर लगेच आनंदी म्हणते की नाही, निगेटिव्ह ऊर्जा ही जवळ येऊ नये म्हणून शकूने अगरबत्ती फिरवण्यासाठी सांगितली होती। तर सार्थक विचारत पडतो। शकू म्हणत असते की काय झाले, तू इतक्या हळूच का बोलत होती, कोणी आहे का तिथे? तर लगेच आनंदी हळूच आवाजात म्हणू लागते की शकू, तुझ्या अगरबत्तीच्या नादामध्ये येथे अलार्म वाजला। तर शकूला काही ऐकत येत नसते आणि ती बॉम्ब असं करू लागते। तर लगेच सार्थक म्हणतो की काय झाले, कुठला अलार्म असं तो उठून आनंदीला विचारू लागतो। तर आनंदी म्हणते की शकू आत्ता फोन ठेवून दे। सार्थक म्हणतो की मी माझ्या कानाने ऐकलं की तुम्ही अलार्म वाजतो असे बोलल्यात। तर लगेच आनंदी म्हणते की सर, मी असे काही म्हटले नाही। सार्थक हा गोंधळून जातो आणि तुम्ही तुमचे काम करा असे आनंदीला म्हणतो। तर आनंदीचा थोडा धीर येतो। तर लगेच सार्थक आणि आनंदी खाली बसतात तर शकूचा पुन्हा आनंदीच्या मोबाईलवर फोन येत असतो। तर आनंदी खूपच घाबरलेली असते। त्यानंतर इकडे सान्वी ही रिक्षातून स्कूलमधून घरी आलेली असते आणि तिची मैत्रीण तिथून निघून जाते। तर तेवढ्या तिथे अंशुमन येतो आणि अंशुमन हा सान्वीच्या हाताला धरून तिला बाजूला नेतो आणि सान्वी बाळा, मला ओळखले का असं विचारतो। तर सान्वी लगेच रागाने म्हणते की अंशुमन काका। तर अंशुमन म्हणतो की खरंच खूप गोड बाळ आहे आणि तो तिला चॉकलेट देण्यासाठी लागतो। तर लगेच सान्वी मात्र खुश होते आणि नंतर रागाने म्हणते की मला तुमचे चॉकलेट नको। तर लगेच अंशुमन म्हणतो की का गं, काय झाले, मी तर अगोदर तुला खाऊ आणत होतो तेव्हा तर तू घेत होतीस। तेव्हा लगेच सान्वी म्हणते की तेव्हा मी घेत होते, पण आता तुम्ही माझ्या आत्तूशी भांडता त्यामुळे मला तुमचे काही नको। तर सान्वी तेथून रागाने जायला निघते। तर अंशुमन पुन्हा तिच्या हाताला धरतो आणि मी तुझ्या आत्तूशी नाही भांडणार असं सान्वीला सांगतो। तर सान्वी त्याचे ते चॉकलेट घेते आणि तो अंशुमन आपल्या खिशातून एक चिठ्ठी काढतो आणि ही फक्त आनंदी आत्याला दे, तू जर असे केले तर मी तुला दुसरे आणखीन एक चॉकलेट देईल। तर सान्वी आणखीनच खुश होते आणि जायला निघते। तर परत अंशुमन हा सान्वीला हाताला धरतो आणि कोणालाही याबद्दल काही सांगायचे नाही। तर सान्वी म्हणते की हो काका आणि असे बोलून सान्वी ही आतमध्ये निघून जाते। त्यानंतर इकडे वृंदा ही सुधाला म्हणत असते सार्थकसाठी कोणी मुलगी शोधली की नाही। तर लगेच सुधा म्हणते की हो, मी वामन शास्त्रीशीच बोलत होते आणि ते म्हटले की सर्व काही हे जुळून येणार। तर लगेच केदार येतो आणि केदार म्हणतो की जुळायचे काय राहिले, सर्व काही जुळून आले। तर वृंदा विचारते की असे का बोलतोस? केदार म्हणतो की ती नवीन मुलगी आलेली आहे ना आनंदी, तर आपला सार्थक तिला प्रचंड असा फेवर करतो। तर सुधा म्हणते की ती हो, स्पर्धा जिंकलेली मुलगी का? केदार म्हणतो की तिने आज पहिला दिवस होता म्हणून सर्वत्र ऑफिसमध्ये ह्या अगरबत्त्या लावून धूर केला आणि हा नियम आपण मागे केलेला आहे हे तिला माहीतच नाही। तर लगेच सुधा म्हणते की हो, मग तिने चांगलीच गोष्ट केली आणि तिला जो काही रूल आहे तो माहीत नसेल म्हणून तिने हे सर्व केले असेल। केदार म्हणतो की एक नंबरची बावट मुलगी आहे ती आणि आपला सार्थक तिला कायम पाठीशी घालतो का तेच कळत नाही। तेव्हा केदार म्हणतो की काय चालले कुणास ठाऊक असे बोलून तो फ्रेश होण्यासाठी आतमध्ये निघून जातो। तर लगेच वृंदा विचारते की सुधा, तू सार्थकच्या मनामध्ये काय चालले ते विचारले का ग? तर लगेच सुद्धा विचारत पडते। त्यानंतर इकडे अण्णा आणि आनंदी बोलत असतात आणि जे काही घडले ते आनंदी सांगत असते। तेवढ्यात सान्वी पळतच येते आणि ही चिठ्ठी मला अंशुमन काकांनी आणि हे खूप काही चॉकलेट सुद्धा त्यांनी दिल्याचे सांगते। तर आनंदी आणि घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो। तर लीना लगेच सान्वीला म्हणते की सान्वी, तुम्हाला अगोदर का विचारले नाही आणि हे चॉकलेट तू का घेतले ते अगोदर टाकून दे। तर लगेच अण्णा म्हणतात की लीना, तू तिच्यावर का चिडतेस, ती लहान आहे। म्हणून अण्णा आनंदीला ती चिठ्ठी वाचण्यासाठी सांगतात। सर्वजण आनंदीला ती चिठ्ठी वाचण्यासाठी सांगतात। तेव्हा त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेले असते की आनंदी, माझी तब्येत खूप अशी बिघडलेली आहे आणि खूप ट्रेस घेतल्यामुळे असे होते असे डॉक्टरांनी सांगितले, त्यामुळे आपण पुन्हा एकत्र येऊ आणि सुखाने संसार करू। तर आनंदीला खूप चीड आलेली असते।
आणि आनंदी रागाने ती चिठ्ठी फाडते आणि बाहेर फेकून देते। तर अंशुमन येतो आणि ती चिठ्ठी उचलतो आणि रागाने ती आपल्या हातामध्ये घेऊन बघत असतो। त्यानंतर इकडे कंपनीमध्ये रेश्मा आलेली असते आणि मिनारेला म्हणत असते की ही फाईल जरा तुम्ही केदार सरांना नेऊन देता का। तर लगेच आणि मिनारेला मुद्दाम बाहेर पाठवते आणि आनंदीच्या जी काही चेअर असते त्यामध्ये ती एक खिळा असा ठोकून ठेवते, म्हणजे आनंदी बसल्यानंतर तो खिळा आनंदीला टोचणार असतो। तेव्हा रेश्मा आपल्या मनाशी म्हणत असते की आनंदी आता तू बघतच राहा की काय होते ते। तेव्हा आनंदी ऑफिसला येते आणि मिनाऱ्यांना गुड मॉर्निंग करते आणि आतमध्ये रेश्मा असते। बाहेर येते तर आनंदी रेश्माला सुद्धा गुड मॉर्निंग करते, पण रेश्मा रागाने तिथून निघून जाते। त्यानंतर एक खूप मोठे असे साहेब हे सार्थक घेऊन आलेला असतो आणि रेश्माची ओळख करून देतो। त्यानंतर इकडे आनंदी ही गणपती बाप्पांना हात जोडून प्रार्थना करत आज माझ्या कामाचा पहिला दिवस असे बोलून ती चेअरवर बसते। तर लगेच तो खिळा असतो तो तिला टोचतो आणि तिचा ड्रेस पूर्णपणे फाटला जातो। तर लगेच ते साहेब आणि सार्थक हे सर्वजण आतमध्ये येतात। तर लगेच सार्थक आनंदीची ओळख करून देऊन ह्याच त्या साडीच्या स्पर्धा जिंकणाऱ्या डिझायनर आहेत असे म्हणतो। तर आनंदीला मात्र उठता येत नसते आणि आनंदी ही खालीच बसलेली असते। तर ते साहेब आनंदीला हात पुढे करतात। तर लगेच आनंदी मात्र काहीच रिस्पॉन्स देत नसते, कारण तो खिळा तिच्या ड्रेसमध्ये घुसलेला असतो। तर आनंदी काही उठत नसते आणि तसेच ती त्यांच्या हातामध्ये हात देते। तर लगेच रेश्मा म्हणते की अगं आनंदी, इतके मोठे क्लायंट आले आणि त्यांना उठून असं हे बोलायचे असते, तर तू खालीच बसली। क्लायंट चिडतात आणि पहिला नंबर आणायचं मी काही समजू शकतो, पण इतका ॲटिट्यूड मी कधी बघितला नाही, म्हणून तो सुद्धा आनंदीवर चिडतो। सार्थक आनंदीला हा इशारा करत असतो की आनंदी उठून उभी राहा, पण आनंदीला काही उठता येत नसते आणि काय उत्तर द्यावे ही सुद्धा समजत नसते। तर ते सर रागाने आनंदीकडे बघत असतात आणि सर्वजण हे आनंदीवर चिडलेले असतात। तर लगेच ते सर म्हणतात की आपण साड्यांच्या डिझाईनबद्दल नंतर बोलू, म्हणून रागाने ते तिथून निघून जातात। तर रेश्मा म्हणते की खरंच या मुलीचा किती ॲटिट्यूडपणा आहे आणि खुर्चीहून उठायला सुद्धा तयार नाही। तर सार्थक आनंदीवर चिडतो आणि तुमच्या सर्व चुकावर मी नजर अंदाज केला, पण आपले इतके मोठे क्लायंट होते त्यांना साधे उठून सुद्धा तुम्ही भेटू शकला नाहीत, म्हणून आणखीनच चिडतो। तर आनंदी रडतच म्हणते की सर मला ते शक्य नव्हते आणि रेश्मा आणि केदार यांना आनंद झालेला असतो, कारण रेश्माचा प्लॅन हा सक्सेस झालेला असतो। तर रेश्मा म्हणते की पहिला नंबर आला आणि 21 लाखाचे पारितोषिक मिळाले आणि तू उलट तिला तुझ्या कॅबिनमध्ये सुद्धा बसवले, म्हणून ती डोक्यावर बसली। तर सार्थक चिडतो आणि तुमचे सिनियर तुमच्याशी बोलतात, प्लीज गेट अप। तर लगेच आनंदी म्हणत असते की तसे नाही सर। तर सार्थक पुन्हा चिडतो आणि गेटअप असे आनंदीला म्हणतो। तर आनंदी उठून उभी राहते, तर तिचा ड्रेस फाटलेला असतो। सार्थकचे त्याकडे लक्ष जाते आणि रेश्मा मात्र खूप खुश होत असते आणि आनंदी मात्र खूप रडत असते। तर हा भाग येथे संपतो। तर पुढील भागामध्ये सार्थकने आपल्या अंगातील कोट काढून आनंदीच्या अंगावर घातलेला असतो आणि तो गाडीतून आनंदीला घरी पोहोच करत असतो। तेव्हा आनंदी आणि सार्थक एकमेकांकडे बघत असतात आणि गाडीमध्ये जे काही गाणे चालू असते। तर आता सार्थकला जेव्हा हे सर्व सत्य समजणार तेव्हा सार्थक रेश्माची कशी धुलाई करणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।